नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोयाबीन जे आहे तर सोयाबीन आम्ही नेमकंच मजुरांना काढण्यासाठी दिलेलं आहे बॅगनं. आणि आज आपण या मजुराविषयी बोलू जे सोयाबीन जे घेत असतात कापणीसाठी आणि आपल्याला पूर्ण काढून देऊन मळणी यंत्रातून काढून देण्यासहित बॅग जे काढण्याचे आहेत तर ते तुमच्याकडं पण काय बॅग घेत आहेत किंवा एकरने घेत आहेत, कसं काय भावाने घेत आहेत ते पण आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि 2 दिवसांपूर्वीच आमच्या मजुरांनी पूर्णतः सोयाबीन बघून घेतलं. सोयाबीन पूर्ण बघून त्याने आमचं जे आहे तर 10.5 बॅग आहेत, तर ते 3700 रुपये एक बॅग याप्रमाणे आम्ही दिलेलं आहे. आता काय वेळेस अगोदर 3500 पण घेतलेलं आहे. 3500 आता जसं जसं काढण्याचा टाईम जवळ येतं त्यामुळं मजुरांनी पण थोडं भाव वाढवलेत. तर कुठं 3700, 3800, 4000पर्यंत भाव गेलेले आहेत. आणि याच भावाविषयी सांगायचं झालं तर जे मागच्या वर्षी आहे, मागच्या वर्षी आम्ही 3300 रुपयाला एक बॅग या प्रमाणात दिले ते. आणि यावर्षी त्याच्यामध्ये आता 3600, 3700 म्हणजे 400 ते 500 रुपये एका बॅगला मजुराची काढणीचा जे दर आहे ते वाढलेला आहे. आणि तसंच आमच्या जवळपास पण भाव वाढलेलेच आहेत. आता यावर्षी तर 400-500 वाढले. आता पुढच्या वर्षी काय वाढते काय माहीत. पुढच्या वर्षी तरी 200-300 अजून वाढेल. आणि आता अजून सोयाबीन काढणीला 15 दिवस आहेत टाईम. आता ऑक्टोंबर हिट सुरू झाला की पूर्णतः पानगळ होऊन शेंगा पण वाळायला लागतील आणि नंतर मजूर काढायला येतील. तर मजूर ही समस्या एक शेतीमध्ये फार किचकट आहे. कारण मजुराशिवाय काम तर कोणतंही जमत नाही. आणि दरवर्षी मजुरीचे भाव जे आहेत ते वाढतच आहेत. जसं की यावर्षी 3800 सोयाबीन बॅग घेतली, मागच्या वर्षी 3300 होती. असं दरवर्षी थोडे थोडे भाव वाढतच आहेत. आता हे सोयाबीन आपलं अजून काही दिवसांनी येईल काढायला. हे बघू शकतो आपण, पिवळं पडायला लागलेलं आहे. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान.